अनेक ठिकाणी मोठे मंडळ असतील, या घरगुती गणपती यांचं आगमन झालेलं आहे। प्राण प्रतिष्ठान करून आपापल्या बाप्पाच्या लाडक्या बाप्पाची प्राण प्रतिष्ठान करून आरती करण्यात आलेली आहे। मात्र आपण सध्या ठाण्याच्या बाजूला असणाऱ्या कळवा पारसिक नगरमध्ये आहोत आणि याच ठिकाणी प्रवीण काथेरे कुटुंबियांकडून सुबक अशी मूर्ती शाडू मातीची साकारण्यात आलेली आहे। त्यासोबतच पर्यावरणाला ऱ्हास होऊ नये यासाठी पूर्ण सजावट जे या ठिकाणी इको फ्रेंडली फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। त्याच्या बाजूलाच पाहायला गेलं तर वारीचं एक प्रतीक या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। अनेक लोक जे आहेत ते महाराष्ट्रातून वारीला जात असतात आणि याच ठिकाणी वारीचं प्रतीक देखील त्यांनी इथे दाखवण्यात आलेलं आहे। पाहू शकतात वारकरी मंडळी कशा प्रकारे आपल्या ज्ञानोबा तुकाराम आवाज गजरत देत या ठिकाणी वारकरी संप्रदाय दाखवण्यात आलेले आहे। तसेच पालखी सोहळा देखील दाखवण्यात आलेला आहे। आपण त्यांच्याशीच थेट बातचीत करणार आहोत। कशा प्रकारची ही संकल्पना या ठिकाणी त्यांनी पहिलेच वर्ष त्यांचं आणि अशी उत्तम संकल्पना या ठिकाणी त्यांनी आखण्यात आलेली आहे। सर काय सांगाल, एकंदरीत पहिलंच वर्ष गणरायाचं आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी मूर्ती असेल, देखावा देखील असेल, कशा प्रकारे साकारण्यात आलेला आहे? नमस्कार, मी प्रवीण ज्ञानेश्वर काथेर पारसिक नगरमध्ये राहतो कळव्याला। गेले बरेच दिवस माझ्या मनामध्ये होतं की आपण गणरायाला घरी घेऊन यावं, तर ह्यावर्षी तो योग आला आणि त्या योगामध्ये थोडंसं असं जाणवलं की आपणही थोडंसं संस्कृतीचं काहीतरी एक उद्देश समाजापुढे किंवा महाराष्ट्रातील आपल्या ह्या बांधवांपुढे सादर करावा, म्हणून हे मी संकल्प केला आणि शाडूची मूर्ती बुक करून म्हणजे निवडून ती आपण घरी आणलेली आहे। याच ठिकाणी वारकरी संप्रदायाचं देखील या ठिकाणी प्रतीक दाखवण्यात आलेलं आहे। कसं प्रकारे संकल्पना घरातल्याने आखलेली? एक दिवस असंच आम्ही दोघेजण बसलेलो होतो, त्यावेळेला पंढरपूरच्या वारीचं असंच आमचं बोलणं चाललेलं होतं दोघांचं, मिसेस आणि माझी ही मिसेस आहे रुपाली प्रवीण काथेर। त्यांचं आणि माझ्या बोलण्यामध्ये असं बोलत असतानाच मग त्यांनीच मला सांगितलं की आपण का नाही असं करावं की वारकरी आपण एवढं जर आज मराठी माणूस आहोत, आपण सर्व एवढं संप्रदायाच्या हिशोबाने जर आपण सर्व गोष्टी करतो आणि त्या थोड्या थोड्या कुठेतरी कमी होत चाललेल्या आहेत। पाश्चात्य आपण लोकांच्या विचारांनी आता मुलं जाऊ लागलेली आहेत, ते हे परत कुठेतरी जाणीव करून देणं गरजेचं आहे। तर थोडासा एक छोटासा म्हणजे म्हणतो ना मुंगी एवढा असा प्रयत्न आपण केलेला आहे, जास्त काही मोठं नाही आहे, पण वाटलं म्हणून हे थोडंसं केलेलं आहे, बाकी काही नाही। पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्यामुळे अनेक POPच्या मूर्त्या त्या देखील सांगण्यात आलं की त्या वापरू नये। मात्र अनेक लोक POPच्या मूर्त्या वापरतात, त्यामुळे मासे असतील, जलचर प्राणी असतील पाण्यामध्ये, त्यांना याचा मोठा फटका बसतो। त्यामुळे काय संदेश द्याल तुम्ही येणाऱ्या पिढीला? बघा, आता आपण ज्या वेळेला लहान होतो, शाळेत जात होतो, त्यावेळेला आपल्याला म्हणजे आपले जे शिक्षक आहेत ते आपल्याला शाळेमधून गणेश उत्सवाच्या वेळेला मूर्ती बनवून आणायचं आहे। त्यावेळेला हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस वगैरे हे आपल्याला काय माहितीच नव्हतं। आत्ता हे नवीन येत चाललेलं आहे, हे सर्व शॉर्टकट्स आहेत आणि त्या शॉर्टकट्समुळे काय झालेलं आहे की पर्यावरणाचा खूप दुष्परिणाम होत चाललेला आहे आणि तो होऊ नये म्हणून। आणि बघा ना तुम्ही, किती झालं तरी आपण पहिलं तर आपण मातीचीच मूर्ती बनवून घेऊन जात होतो ना शाळेमध्ये असताना, मग आजही ती का नको? शेवटी जुनं ते सोनंच ना, म्हणून हा प्रयत्न केलेला आहे, बाकी काही नाही। काय विठ्ठलाकडे साकडं मागाल? यंदाच्या शेतकरी अतिवृष्टी झालेली आहे, का असणार विठ्ठलाकडे साकडं वारकरी म्हणून? साकडं हेच मागेल की बस आपले हे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना त्यांच्या कष्टाचं कुठेतरी फळ, कुठेतरी त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं, हीच आपण देवाच्या चरणी प्रार्थना करू। शेवटी गणरायाच सर्व काही आहे आपलं, आपण आपल्या सर्वांचं देवता तोच आहे गणरायाच, बस एवढंच सांगू शकतो। नक्कीच कळव्यामध्ये
या ठिकाणी सुबक अशी मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. शाडू मातेची मूर्ती आहे. त्यासोबतच या ठिकाणी देखावा म्हणून वारकरी संप्रदायाची या ठिकाणी वारी दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभो असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. त्यामुळे कुठेतरी इको फ्रेंडली देखावे, इको फ्रेंडली मूर्त्या शाडू मातीच्या ह्याच ठेवाव्या असं देखील या ठिकाणी त्यांनी सांगण्यात आलं. मात्र यंदाचा गणपती पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी गणरायाचं आगमन झालं आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नसून शाडू मातीच्या मूर्ती वापराव्या असं देखील या परिवाराने सांगितलं आहे. कॅमेरामॅन दिनेश दिवेसह गणेश सोरा, TV9 मराठी, कळवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.